कथेचं नाव आहे मी अजिबात घाबरत नाही. अमावस्येची रात्र. ऑफिसमधून सगळे लवकर घरी गेले होते. माझे काम मात्र अजून पूर्ण व्हायचे होते. मी एकटाच फाईलवर रिमार्क लिहित बसलो होतो. घड्याळाच्या मोठ्या काट्याने 12वर येत 9वर असलेला छोट्या काट्याशी काटकोन केला. उशीर झाला होता, पण मला चिंता नव्हती. तसाही मी अंधश्रद्धाळू नाही, त्यामुळे अमावस्येला घरी लवकर जाऊन झोपायचे असते असे कोणी कितीही सांगितले तरी ते मी ऐकत नाही. शेवटी काम महत्त्वाचे, आणि त्यात मी खवीस, चेटकीन, हडळ, भूत, मुंजा वगैरेला तर अजिबातच घाबरत नाही. त्यामुळे हातात मंतरलेला गंडा बांधणे वगैरे असले काही नखरे नसतात माझे. या उलट माझे घाबरट कलिग्स आंघोळही मुहूर्त बघून करतात. काम आटपले तसा मी मोबाईलवर रेडिओ लावला. कानात इयरफोन अडकवून लॅपटॉप बंद केला. गाडीची चावी बॅगेतून बाहेर काढून बॅग खांद्यावर टांगली. पंच आऊट करून दारातून बाहेर आलो तेव्हा हवेत मस्त गारवा पसरला होता. पावसाची तुरळक रिपरिप चालू होती. झाडे भिजून गडद रंगांमध्ये रंगल्यासारखी भासत होती. मुख्य गेटच्या बाहेर कच्च्या रस्त्यावरती माती भिजून ओली किच्च झाली होती. मी पॅन्टवरच्या बाजूने दुमडत गुडघ्यापर्यंत वर घेतली. नवीन घेतलीये. पार शहरात गेलो होतो आणायला. चिखलात भिजली असती तर नक्की खराब झाली असती. रेडिओवर मस्त पूर्वीची जुनी गाणी सुरू होती. एखादं गाणं सिलेक्ट करून ऐकण्याऐवजी अशी रेडिओवरची रॅन्डम गाणी ऐकायला छान वाटतात. अँकर आधी गाण्याची हिंट देतो. गुमनाम चित्रपटातील हे गीत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले आहे आणि स्वर लता मंगेशकर यांचे. मग सोबत संगीत सुरू होतं आणि अशी गाणी ऐकत असताना पावसात भिजत टू व्हीलरवर जायची मजाच वेगळी. इथली लोक तर अशी गाणी ऐकायलाही घाबरतात यावेळेला. गावाकडची लोक दुसरं काय. बाहेर पाऊस पडतोय हेही AC ऑफिसमध्ये बसल्यावर कळत नाही. निसर्गाच्या सान्निध्यापासून किती लांब गेलो आहोत आपण. गावात राहत असूनही विचार करता करता चालत मी बेसमेंटमध्ये पोचलो सुद्धा. माझी गाडी लावलेली होती. तिथे प्रकाश जरा कमी होता. माझी टू व्हीलर मी कायम 13व्या नंबरला लावतो. काय म्हणता, अपशकुनी आहे नंबर म्हणूनच लावतो. बघू ना कोण भूत येतंय ते. मला ना लोकांचे हे भ्रम तोडायचेच आहेत. मी गाडीलाच लॉक केलेलं हेल्मेट काढून डोक्यावर बसवलं. ती एकच अशी गोष्ट आहे जी मी लोकांची ऐकतो, कारण हेल्मेट म्हणजे शिरस्त्राण. ही एकच गोष्ट डोक्यावर चढवली तरी ती डोक्यावर चढत नाही. हा विनोद मी ऑफिसमध्ये ऐकवला, पण तो सर्वांच्या डोक्यावरून गेला. असो, चावी फिरवली, स्टार्टर मारला आणि सुसाट सुटणार इतक्यात समोर एक आकृती उभी दिसली. स्त्री असावी. ती माझ्या बाजूने पुढे येत असावी, कारण ती आकृती मोठी मोठी होत होती. कानात गाणे सुरूच होते. किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. मी खवीस, चिडकीन, हडळ, भूत, मुंजा वगैरेला अजिबात घाबरत नाही. मी इयरफोनच्या बटनाने आवाज कमी करत बंद केला. कोण? अहो मी आहे, मिसेस जोशी. जोशी मॅडम पुढे आल्या तसा त्यांचा चेहरा प्रकाशात दिसला. काय हो, आज अजून इथेच? तुम्ही तर सर्वांसोबत निघाला होतात ना? हो, पण अहो गाडी सुरूच होत नाही आहे. त्यात इथे मेकॅनिक मिळत नाही. कोणाला तरी सोबत जावं म्हटलं तर आपल्याला या एरियातून माझ्या घराच्या बाजूला राहणारे तुम्ही आणि मी सोडलो तर बाकी कुणीच नाही. निशूला बोलावले तर तो आत्ताच थकून घरी पोचला असणार. म्हणलं तुम्हालाच विचारावं, सोडाल का मला आज? चला, सोबत आहेत आज जोशी मॅडम. मला बरे वाटले. छे, घाबरलो नव्हतो मी. सोबत कुणीतरी आहे म्हणून आनंद झाला होता. काय विचारता, एकटं जायला घाबरत नाही हो मी. पण जोशी मॅडम देव भविष्य वगैरे विषयांवर न कंटाळता गप्पा मारणाऱ्या एकमेव स्त्री आहेत. त्या माझ्या ओळखीतल्या. बाकीचे मी काही विरुद्ध डोक्यात थोडक्यात लॉजिकल बोललो की बोलणंच बंद करतात. शिवाय जोशीबाईचा डब्बा खायला मिळतो रोज. काय मस्त आंबट गोड आमटी बनवतात. वरती अगदी खोबरं बिबरं घालून गुरगुट्या भात आणि वर साजूक तुपाची धार. साजूक तुपही विकतचं नाही बरं का, घरच्या काढलेल्या लोण्यापासून बनवलेलं. त्यांचा हातचं जेवण म्हणजे केवळ अप्रतिम. त्या बदल्यात लिफ्टच काय, मी त्यांचा ड्रायव्हर बनायला तयार आहे, तेही रोज. भूक मिटवायलाच तर माणूस आयुष्यभर धडपडत राहतो. घर ते ऑफिस, ऑफिस ते घर. भविष्य सांगणे जोशींची आवड.
आणि ते कसं खोटं असतं हे सांगणं माझे कर्तव्य. एकटंच भूतासारखं जाण्यापेक्षा वादावादी करत जाणं काय वाईट. 1 मिनिट, भूतासारखं म्हणालो मी? लोक म्हणतात म्हणून तोंडात बसतो. बाकी मी खवीस, चेटकीन, हडळ, भूत, मुंजा वगैरेला अजिबात घाबरत नाही. त्या मागे बसल्या. गाडी बेसमेंटमधून बाहेर काढून मी मेन गेटवर आणली. सिक्युरिटीवाल्याने सलाम ठोकत किडके दात विचकले. दार उघडून तो माझ्याकडे 600 दाखवत बघत होता. माहितीये ते 32 असतं, पण तंबाखू खाऊन खाऊन त्याचे दर्शनी भागातले मोजून 6च दात शिल्लक होते. त्याच्या बघण्यावरून वाटले पैशांची अपेक्षा असावी, पण मी कोणाला वर कमाई देत नसतो. रस्त्यावर मी गाडी सुसाट सोडली. गाडीवर बसून आम्ही आत जात होतो. तो रस्ता आज अंधारलेला होता, पण वर्दळ होती. जोशी मॅडम घाबरून बसल्या असाव्यात किंवा मग त्यांचा मूड गप्पांचा नसावा, पण त्या आज एकदम गप्प होत्या. मग मीच सुरुवात केली. काय मग आजचे माझे भविष्य सांगितले नाहीत? हेल्मेटमधून जितकं सुस्पष्ट बोलता येईल तितकं मी बोलत होतो. पावसाच्या आवाजात पानांची सळसळही मिसळत होती. त्यात टू व्हीलरवर असल्याने वाऱ्याचे घोंगावणे जास्त आवाज करत होते. मला ऐकू यावे म्हणून मोठ्याने बोलण्याच्या भरात जोशी मॅडम जवळजवळ किंचाळत होत्या. अहो, आता दिवस संपायला असा कितीचा वेळ राहिला आहे, पण तरीही सांगा ना. राहू द्या तो, सांगा की मॅडम, मीही जिद्दीला पेटलो. बरं, त्यांनी काही वेळ घेतला. काय झालं ओ जोशी मॅडम, आज पावसाने ग्रहदशा दिसत नाहीत वाटतं. मी टोमणा मारला. जाऊ द्या हो, तुम्ही विश्वास ठेवत नाही आणि मी सांगितले तर उगाच अभद्र बोलले म्हणून माझ्यावर तुम्हाला टोमणे मारायचा चान्स मिळायचा. काय उगाच वातावरण निर्मिती करताय. भविष्यात नसेल तरी तुमचेच बोलणे ऐकून पेपर भरून मारायचा एखादा माणूस. सांगा की आज काहीतरी भयंकर घडणार आहे. मी हसू आवरूच शकलो नाही. माझं जोरजोरात हसणं त्यांना कडेच्या गोंगाटातही ऐकू गेलं असावं. मी म्हणूनच सांगत नव्हते. त्या चिडल्या. तसं नाही हो, तुम्हीच म्हणाला होतात ना मागाशी. असा किती वेळ राहिला आहे आजचा दिवस संपायला. त्यांची सोसायटी आली आणि त्या उतरून जायला निघाल्या. मध्येच मागे वळल्या. थँक्स. तुम्ही हवं तर आज थांबता का आमच्या घरात? भिजला आहात आणि पाऊसही थांबत नाहीये. निशूचे कपडे आहेत घरात आणि निशूलाही आवडेल तुमच्याशी बोलायला. कपाळावर हाताचा आडोसा करत त्यांनी मला विचारलं. अहो राहू द्यात हो, निशांत भाऊंना भेटेन नंतर कधी. या अशा अवस्थेत नको. मी माझ्या ओल्या कपड्याकडे हात दाखवत म्हणलं. आणि आता दिवस संपायला तरी असा कितीसा वेळ आहे. मी उगाच त्यांना डिवचलं. पण अजून संपला नाहीये. एकटे जात आहे. पुढचा रस्ता जास्त एकाकी आहे. मला घाबरव पाहताय. लक्षात ठेवा, मी खवीस, शेटकीन, हडळ, भूत, मुंजा वगैरे कशालाही अजिबात घाबरत नाही. मगाशी बोलावलंत तेव्हा आलो हे असतो, पण आता नाही. तुम्ही वर्तवलेल्या भविष्यावर जेवढा तुम्हाला विश्वास आहे तितकंच ते खोटं असल्याचे सिद्ध करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी काही न बोलता स्टार्टर मारला. क्लच दाबून गाडी ॲक्सिलरेट करत घरघर आवाज केला. मग काय, मलाही राग आलाय हे कळालं पाहिजे ना त्यांना. मग त्यांच्याकडे न बघता सरळ गाडीचा वेग वाढवला. तसे रस्त्यावर कोणी नव्हते, त्यामुळे कोणी मध्ये येऊन धडकण्याचा प्रश्नच नव्हता. मी डाव्या हाताने इयरफोनचं बटन दाबत आवाज वाढवला. गाणी हा बेस्ट उपाय आहे बघा कोणत्याही मनस्तापातून बाहेर पडायला. पण हे तिच्या आईला रेडिओवर गाण्याऐवजी न्यूज ऐकवत होते लेकाचे. आता पुन्हा मोबाईल काढून रेडिओ चॅनल बदलायचा ही कंटाळा आलाय. एका कानातून इयरफोन काढून दुसरा काढणार तितक्यात शब्द ऐकले. काननगावच्या फलस मार्गावर आजवर विचित्रपणे घडलेल्या अपघातांची चौकशी करायला नवी समिती नेमलेली आहे. आजवर तिथे जप्त झालेल्या डेड बॉडीजवर सापडलेले निशाण हे सापांच्या दंशाचे भासत असले तरी आलेल्या पोस्टमॉर्टममध्ये सापाचे विष मृतांच्या शरीरात सापडलेले नाही. अच्छा, आता तुम्ही पण सुरू झाले. रेडिओवाल्यांना मनात 4 सनसनीत शिव्या घातल्या. हे सगळ्यांना घाबरवून ठेवतात आणि लोकही घाबरून घरी बसतात. नेहमीचेच आहे हे. मी धावत्या गाडीवरूनच दिसणाऱ्या हिरव्या फलकाकडे पाहिलं. वीज कडाडली तसा त्या फलकावरची पलाश मार्ग ही अक्षरे चमकली. मी गाडी चालवत वेग कमी केला. बघूयात तरी आहे का कोणी ते. कोणी दिसलं नाही. हे अफवा पसरवणारे वेडे आणि ऐकणारे 7 वेडे. बातमी संपून पुन्हा गाणे सुरू झाले. झुम झुम जलती रात. मी रेडिओ ऐकत मस्त गाडी पळवत होतो. तितक्यात एक मुलगी दिसली, भिजून ओली चिंब झालेली.
वळणदार केसांची. एका हातातली पर्स दुसऱ्या हातात घेऊन लिफ्टसाठी हात पुढे करून तिने स्टाईलने अंगठा दाखवत हात हलवला. हा आपला वीक पॉईंट आहे. कोणी लिफ्ट मागितली की मी देतो. लिफ्ट नाही हो, स्माईल देतो. लिफ्ट देणं न देणं हे नंतर ठरवतो. गाडी थांबवली. हेल्मेट काढलं. इयरफोन बाहेर काढलं. तिच्याकडे बघत चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून तिला विचारलं, इतक्या रात्री इकडे कुठे? अहो गाडी बंद पडली आहे. केव्हापासून वाट बघते कोणीतरी लिफ्ट देईल म्हणून. तुम्ही सोडाल ना पुढंपर्यंत? गोड आवाज, सुंदर चेहरा, भिजलेली मुलगी, आजरवी स्वर, मदत करायलाच हवी. अशा वेळी आमचं स्त्री दाक्षिण्य उफाळून येतं. कुठे जायचंय? हेल्मेट घालून तिला मी मागे बसण्याची खून करत विचारलंच. जवळच जायचं तर लिफ्ट कशाला हवी होती? मी किक मारली तर गाडी सुरूच होईना. पावसामुळे बंद पडली असणार. मागे वळून बघितलं तर ती नव्हतीच तिथे. मग मी पण गाडीवरून उतरलो तर झाडाखाली उभी होती. तिला वाटलं असणार काय फालतू माणसाकडे लिफ्ट मागितली. मी गाडीला एक लाथ मारली. अगं आई ग, इथे राग काढायची पण पंचायत. तिच्याकडे बघितलं तर ती झाडाला टेकून केसांची एक बट बोटांनी गोल गोल वळवत उभी होती. माझं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं. मगाशी अंधारात नीट पाहिलं नव्हतं. लाल ड्रेस, अगदी रक्तासारखं, तिच्या ओठांशी मिळता जुळता. ते पाहून मला काही आठवलं. असंच काहीचं वर्णन करतात ना ते एडेछाप सिरियलवाले. पिशांच उगाच घाबरण्याची कामं. दिशाभूल करण्यात मीडियावाल्यांनी PhD केली आहे. पब्लिक हॅरेसमेंट डायरेक्टली. तिने मला खुनेने झाडाखाली बोलावले. गाडी बंदच पडली होती. गाडीजवळ थांबण्यापेक्षा तिच्याजवळ थांबणं काय वाईट. मी तिच्याजवळ जाऊन झाडाला टेकलो. अहो काय सांगू, आज आमच्या जोशी मॅडमची गाडी बंद पडली. मग तुमची आणि आता माझीही. आज काय मुहूर्त काढून भर उन्हाळ्यात पाऊस पडतोय कुणास ठाऊक. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझी दुमडलेली पॅन्ट पाहून तिला मी टपोरी वाटलो असणार. हा असा पाऊस, त्यात पोटात कावळे कोकालत होते. जोशी मॅडमकडे थांबलो असतो तर स्वादिष्ट खायला तरी मिळालं असतं. डोळ्यासमोर त्यांनी बनवलेला भात आणि आमटीसोबत चटणी असं ताट येऊ लागलं. आता काय तर त्या पावसात मी मूर्खासारखा उभा होतो. कोणीतरी येईल म्हणून. खेडेगावात, त्यात त्या बाजूला वस्ती तुरळक, त्यात अमावस्या. मी खवीस, चिटकीन, हडळ, भूत, मुंजा वगैरेला अजिबात घाबरत नाही. पण गाववाले घाबरतात ना. कोणी येणार नाही याची जवळजवळ खात्रीच पटली. तिने कोणाला फोन केला नाही अजून, अर्थात कोणी घ्यायला येण्याची शक्यताही नाही. मी विचार करत उभा होतो आणि तितक्याच झाडाची एक फांदी जोरात खाली आली. तिच्यावर आदळणार त्याआधी मी तिला बाजूला केलं आणि फांदी खोडावर घासत जमिनीवर कोसळली. झाल्या प्रकाराने ती दास्तावली होती. तिने माझ्याकडे पाहिलं. मी मुंजाबद्दल ऐकून होतो. पिंपळावर बसून खाली आलेल्या माणसांवर हा प्राणघातक हल्ला करतो. मी तिला पिंपळापासून लांब घेऊन गेलो. रस्त्याच्या कडेला दुसऱ्या झाडाखाली थांबलो. तिला इकडे आणताना मी तिचा हात धरला होता. सोडायचा विसरून गेलो होतो, पण हात तिनेही सोडला नव्हता. मला काहीच हरकत नव्हती. सुंदर मुलगी, निसर्गरम्य ठिकाण, तिचा हवेवर उडण्याचा प्रयत्न करणारा लाल ड्रेस, आरक्त ओठ, थंड वारा, पाऊस, एकांत. शरीरात पेटलेली भूक आता नजरेतून बाहेर दिसू लागली. बास, आता वाट पाहणार नाही. मगाशी त्या मुंजाने फांदी पाडली, आता खवीस येईल हाका मारत. एखाद्या हडळीचे रडगाणे सुरू होईल. अरे किती मुश्किलीने मिळते एखादे सावज. लोकांच्या अंधश्रद्धेच्या नातात आजकाल निर्जन स्थळी ते एकटे फिरतात तरी कुठे. ती माझ्याकडे पाहत होती. नजरेत काहीतरी होते तिच्या. माझ्याकडे बघता बघता तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात भयाची तीव्र लहर उठली. बहुधा रक्ताच्या ओढीने माझे डोळे लाल झाले असावेत. आता थांबता येणार नाही. मी सुळे बाहेर काढले तशी ती जोरात किंचाळली. आज काहीही झालं तरी ही शिकार फक्त माझी होती, फक्त माझी, बाकी कोणाची नाही. आणि मी म्हणलं ना, मी खवीस, चेटकीन, हडळ, भूत, मुंजा वगैरे कशालाही अजिबात घाबरत नाही. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की मी एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक विद्यार्थी आहे. अभ्यास करता करता थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून साईड बाय साईड मी हे एक यूट्यूब चॅनल चालवत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. यात सर्वस्वी तुमची इच्छा आहे. तसेही मी तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन रोमांचक कथा घेऊन येतच राहील. फोनपे,
गुगल पे करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मला आर्थिक मदत पाठवू शकता. धन्यवाद. पुढच्या पार्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.